आशिष आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन येतोय तो दर्शन उर्फ कालू नावाने प्रसिद्ध आहे असे त्यांचे एक्स्ट्रा मॅन आम्हाला सांगताय. परंतु दर्शन असं त्यांचं नाव आहे. नक्कीच अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म क्रिकेट त्यांना टोपण नावाने सर्वात जास्त खेळाडूंना ओळखलं जातं. जसं की नाव घेतलं आपला रणजित वैती चक्र्या नावाने नक्कीच त्याचं अंडरआर्म क्रिकेट विश्वात जास्तीत जास्त त्याला ओळखलं जातं. गोलंदाजी मार्कवर दर्शन पहिलं षटक घेऊन नक्कीच कुठेतरी आता क्रीडा रसिक जेवणाची वेळ झाली आहे. नक्की थोड्याच वेळात जेवण करून आपल्या मैदानाच्या दिशेने त्यांची पावले आपल्याला वळताना जिंकतील. पहिला चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव मिळेल. नक्कीच पंचांच्या रूपामध्ये आज आपल्याला अमित सर आणि लेग अंपायर आमची चांगली कामगिरी करताना दिसतात आहे. आजच्या दिवसामध्ये चांगले डिसिजन त्यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाले. संविधान चषक 2025च्या माध्यमातून चांगली स्पर्धा संस्करण 5वे आहे. नक्कीच रात्रीची आता वेळ आहे, जेवणाचा वेळ झालाय. नक्कीच बघूया थोड्याच वेळात आपल्याला सर्व मान्यवर इथे उपस्थित दिसतील. दुसऱ्या हाफमधील हा शेवटचा सामना आहे बहुतेक आणि चांगला चेंडू काहीसा चेंडू खाली राहिला आहे. आजच्या दिवसात या खेळपट्टीची हीच ओळख आहे. कधी चेंडू खाली राहतोय, कधी चेंडू उसळी घेतोय, कधी चेंडू जास्त वळण घेतोय. कटर पद्धतीचेही चेंडू आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि बघा चांगला चेंडू होता परंतु भाविन यष्ट्यांच्या मागे कुठेतरी चांगली वाईट +1 अशा 2 धावा कुठेतरी चांगला कलेक्ट केला होता भाविन यांनी. परंतु यष्टीची करायच्या नादामध्ये मला तरी वाटतं एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. वाईट +1 अशा 2 धावा. रिव्ह्यू आहे वाईटसाठी रिव्ह्यू आहे. बॉलिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. ओके बॉलिंग संघाचा रिव्ह्यूचा डिसिजन आहे. दोन्ही संघ बॉलिंग साइडचा रिव्ह्यू आहे. ओके डिसिजन इज पेंडिंग. चांगला फटका रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका आहे परंतु सुंदर क्षेत्ररक्षण चांगला थ्रो बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला थ्रो होता. कुठेतरी लेझी क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला परंतु सुखरूपरित्या आपल्या यार्डमध्ये पोचलाय तो बॅटर विकी. आणि बघा चांगला फटका नो असा घोषित करताय पंच. नो +1 अशा 2 धावा. मला वाटतं या 4 धावा बोनस स्वरूपात मिळालेत की काय साई फोर्स या संघाला. चांगला चेंडू बॅटची आउटर एज घेऊन मला तरी वाटतं विकी बाद होताना परत सुंदर झेल यष्ट्यांच्या मागे भाविन यांच्या मार्फत चांगला गॅदर केला चेंडू आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय तो साई फोर्स या संघाचा. 4 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. डीजे कुशंदा पुढील चेंडू चांगला चेंडू होता परंतु यष्ट्यांच्या बाजूने चेंडू सरळ निघून जातोय. वाईड बॉल घोषित करतात सलग. मला तर वाटतं हा या षटकातील 3रा चेंडू वाईड आहे. त्याचं महागडं षटक आणि लांबडं षटक होताना दिसतंय. धावसंख्या झाली ती 7 धावा. 4 चेंडू 7 धावा.
परंतु सरळ चेंडू निघून जातोय यष्टीच्या हातामध्ये यष्टी रक्षक, परंतु एक चेंडू वाईड, एक चेंडू निर्धाव. समसमान सामना आपल्याला बघायला मिळतोय. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये आपल्याला अंकित रेवाळे क्षेत्ररक्षण करताना दिसते. अक्कू एका बाजूला आपल्याला प्रज्ञेश सातार्डेकर फाईन लेग स्वरूपामध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला प्रज्ञेश सातार्डेकर दिसत आहे. स्वतः संघ मालक, स्वतः कर्णधार. आणि षटक संपुष्टात आलंय. बहुतेक पहिलं षटक संपलंय. गडी बाद झालाय तो 1 आणि धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाताना दिसते. पंचांना विनंती आहे की सामना लवकरात सुरू करावा. सर्व खेळाडूंना कर्णधाराला कॅप्टनला सांगायचंय जास्तीत जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे पंचांनी. आयोजकांतर्फे सांगण्यात आलंय. अजून एक सामना, त्यानंतर आपल्याला क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल खेळवायचे. त्यामुळे तब्बल अजून 4 सामने खेळवायचे. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे कॅप्टनने. गोलंदाजी मार्क, दुसरं षटक घेऊन समर चौगुले. चालू हो थोडा चालू समर गोलंदाजी मार्कवर येतोय तो समर. पहिलं षटक घेऊन येतोय. कितीचा राऊंड आहे पण चांगला फटका, परंतु या फटक्याला अंडर बॉक्स मध्ये कोणतीच जागा नाही. गडी बाद. चांगला चेंडू होता, परंतु कुठेतरी अतिरिक्त चेंडू होताना दिसतोय. एक अतिरिक्त धाव. अजून एक अवांतर चेंडू. सलग 2 चेंडू बोनस रूपात मिळताना एक बॉल 2 आला. एक रन गया ऊपर. साहेब 11 रन झाले. बॅटिंग 2च रन आले. भाई पकडले. समर एकंदरीत चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो समर, परंतु आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये काहीसा समरला मला तरी वाटतंय लाईन लेनचा काहीतरी गडबड होताना दिसते. सलग 3 वाईड चेंडू समरच्या माध्यमातून आलेत आणि 4 आलेत आणि बोनसचा चौकार वाटतोय. धावसंख्या तब्बल एकंदरीत पोचली आहे 12 धावसंख्येवर. एक चेंडू झालाय, त्यामुळे आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पैसे खेळाडू त्याला कान मंत्र देताना
नक्कीच चांगलं पुनरागमन होणं गरजेचं आहे. अतिशय चांगला कानमंत्र कामा आला, परंतु चेंडू चांगला बॅट खाली आला आणि सरळ कव्हर ड्राईव्ह सुंदर आणि चौकार 4 धावा. मागड षटक आपल्याला आता समोरच्या माध्यमातून होताना दिसतंय, कारण की जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा आणि मोक्याच्या क्षणी चौकार येताना दिसतंय. बघा सुंदर फटका, परंतु बॉक्स आउट रूपात फलंदाज बाद होताना माघारी फिरतोय. साई फोर्स या संघाची धावसंख्या चांगली होताना दिसते, परंतु एका मागोमाग एक मोठे हादरे त्यांचे फलंदाज बाद होताना दिसत आहेत. समार कुठे महागडा ठरताना दिसत होता, परंतु चांगलं पुनरागमन आता समरच्या माध्यमातून बघायला मिळतंय. स्वप्नील पगारे यांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्पर्धेदरम्यान. आम्ही संविधान चषक या स्पर्धेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की मंचकावर उपस्थित राहायचंय. समोरचा पुढील चेंडू, नवीन बॅटर साई, चांगला पटका साईचा, चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु चांगलं बॅकअप बघायला मिळतंय क्षेत्ररक्षकामार्फत. मार, तुझे मारतोस ते मार. चांगलं पुनरागमन समोरच्या माध्यमातून बघायला मिळाले. अतिशय सुंदर ब्लॉक स्वरूपाचा चेंडू, काही कळला नव्हता बॅटरला, आणि चांगलं यष्ट्यांच्या मागे कामगिरी भावींमार्फत निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या काही चेंडूमध्ये आपल्याला समोरची चांगली गोलंदाजी प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. धावफलक आता स्थिर आहे तो 17 धावावर. चिराग भाऊ बांबूवरून खाली पाय काढायचा आहे, धन्यवाद. कारण की आमच्या कॅमेऱ्यामध्ये तुमचं क्षणचित्र टिपलं जात आहे. स्पर्धेचा आनंद घ्या, स्पर्धा आपल्यासाठीच आहे. आणि षटक संपलंय, धावसंख्या झाली आहे 17 धावा, 17 अंका, 4 षटका अखेरीस 17 धावा, 2 ओव्हर, सॉरी 2 ओव्हर, अजून 3 ओव्हर बाकी आहे. 17 नक्कीच एक अशुभ आकडा मानला जातो. 17ला खतरा कोणत्या संघाला ठरेल नक्कीच बघितलं जाईल. नवीन फलंदाज रोहित, नक्कीच साईनगरचा लॅबो म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू. नक्कीच आहे तुमच्या या विभागातील खेळाडू आम्हाला सांगतात आहेत त्यांची नावं घ्या, प्रसिद्ध करा. पण नक्की प्रसिद्ध तोच होतो जो मैदानात स्वतःला सिद्ध करतो. त्यामुळे नावाने काहीच होत नाही. नक्की तुमच्या विभागात तुम्हाला कोणत्याही नावाने ओळखलं जातं, परंतु तुम्ही जेव्हा मैदानामध्ये स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही जेव्हा चांगलं आपल्या बॅटिंगद्वारे बॉलिंगद्वारे स्वतः जे सिद्ध कराल नक्कीच तुम्ही प्रसिद्ध व्हाल. चांगली गोलंदाजीसाठी कुठेतरी 0.1 इंचातून चेंडू स्टंपच्या वरून निघून गेलाय. बॉलर्स नेम सांगायचं जरा. केतन, ओके केतन.
केटी केतन एक सुंदर असा लेग स्पिनर गोलंदाज आहे. मराठा वॉरियर, नक्कीच वॉरियर म्हटलं की आपल्याला अतिशय सुंदर असा चेंडू खाली राहिला होता. चेंडू आजच्या दिवसा खेळपट्टीची हीच वैशिष्ट्य आहे की आजच्या दिवसामध्ये चेंडू जास्तीत जास्त उसळी घेतानाही आपल्याला बघायला मिळाले, परंतु काही जे हळूवार पद्धतीचे चेंडू आहेत ते जास्तीत जास्त खाली राहिलेत आणि कुठेतरी स्पिन होतानाही आपल्याला बघायला मिळाले. त्यापैकीच हा एक चेंडू होता केतन याचा. फलंदाजाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडले. ओय वेट कर, लेट ब्रेक मार चापते तिथे. सुंदर गोलंदाजी, चांगला फटका होता, कुठेतरी बॅट टॅप स्वरूपात फटका होता, परंतु तिथे अक्कू अंकित रेवाळे नक्कीच कांदिवली परिसरातील अजून एक चांगलं नाव त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कुठेतरी शांतपूर्ण वातावरणामध्ये चालू असणारी ही आपली भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट बॉक्सची स्पर्धा संविधान चषक पर्व 5वे. सर्व क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे व आयोजकांचे हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो. परंतु हा अजूनही वाईड बॉल, जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 65. नक्कीच मला तरी वाटतं स्पर्धेदरम्यान सर्वोच्च धावसंख्या ही साईचरण संघाच्या नावावरच राहील. जरी संघ स्पर्धेबाहेर गेला असेल, परंतु एक मोठी धावसंख्या त्यांच्या मार्फत झाली आहे, त्यांच्या नावावर राहील बहुतेक. परंतु बघूया, अजून स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा बाकी आहे, पुढचा उद्याचा दिवस बाकी आहे. अजून एक वाईट चेंडू केतन यांच्या मार्फत होताना दिसतोय. धावसंख्या कुठेतरी वेगाने ग्राफ वर जाताना दिसतोय. तो साई फोर्स या संघाची तब्बल एकंदरीत 23 धावा स्कोरबोर्डवर झाल्यात. केतनचं षटक मार्गस्थ आहे. बघूया, चेंडू अडवला जातोय राज यांच्या मार्फत. जोरात मारला चमट दिली पाहिजे. हे तिकडनं शिव्या नका देवा. जोरात मार, जोरात. जाऊ दे मला. सुंदर क्षेत्ररक्षण, टाळ्या झाले पाहिजे दर्शनसाठी. नक्कीच सुंदर, आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवल्या. तीन षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. 8च्या सरासरी धावसंख्या पुढे जाताना दिसते ती साई फोर्स या संघाची. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वतः कर्णधार प्रज्ञेश सातार्डेकर. डावकुरे हाताचा एक सुंदर असा गोलंदाज आहे. नक्की नावाजलेला खेळाडू आहे, नावाजलेला ओनर आहे, नावाजलेला संघ मालक आहे, नावाजलेला एक ऑर्गनायझर पण आहे. प्रज्ञेश सातार्डेकर यांच्या माध्यमातूनही सुंदर अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं आयोजन नेहमीच केलं जातं. नेहमीच अंडरआर्म क्रिकेटच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या मार्फत आम्ही बघितलंय. तोच आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना डावकुरे हाताचा शैलीदार गोलंदाज आहे. एक लेजंड खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. परंतु बघूया, सलामीला म्हणतोय मी. रोहितच्या माध्यमातून चांगला खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. साई फोर्स हा संघ अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त आता आपल्याला दिसतोय खेळताना. वाईड चेंडू घोषित करताय कुठेतरी.
चांगला फटका, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील त्या साई फोर्स या संघाला. रोहित दोनात एक मार, दोनात एक. भाऊला युट्यूब कमी पडतो तो व्हिडिओ चांगली गोलंदाजी प्रदेशच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. घाण आहे सगळी माहिती. चेंडू, परंतु हा चेंडू बॅटची एज घेतली आणि सुंदर कॉट अंकित मार्फत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. चांगला कॉट, चांगलं षटक प्रज्ञाचं आणि धावसंख्या झाली ती 4 षटकं अखेरीस 34 धावा, 24 बॉल 34 धावा झाल्या. चालू असलेला सामना मराठा वॉरियर्स विपक्ष साई फोर्स या 2 संघांमध्ये. चांगली अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते साई फोर्स या संघाची आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपल्याला मराठा वॉरियर या संघाकडून बघायला मिळते. संघासाठी शेवटचं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो दर्शन उर्फ कालू. नक्कीच पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं ते दर्शन याने आणि सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला बघायला मिळाला. बघा, त्रिफळा उद्वत फर्निचर डिस्ट्रॉय मराठा वॉरियर संघाकडून सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चांगले फलंदाजी करून बाद झालाय तो रोहित आपल्या संघासाठी. लेग स्पिन टाकला तर काय अक्षय तिवारी हात काढायचा आहे बॅनरवरून. अक्षय तिवारी काढू तुझा भावाचा आहे. नवीन बॅटर येतोय तो 34 धावावर एकंदरीत संघ थांबलाय आणि स्थिर आहे अजून धावसंख्या 34 धावा. शाबाश 35 झालं. 5 बॉलात 2 बॉल. ॲडव्होकेट
पवन भावसार साहेबांचंही आगमन झालंय, त्यांचे आम्ही हार्दिक असे स्वागत करतो. संविधान चषक 2025च्या या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या आयोजनामध्ये नक्की सुंदर अशी स्पर्धा. ओके, क्षमा असावी. आर्किटेक्ट नक्कीच एक नावाजलेले असे आर्किटेक्ट आहेत आपले पवनजी भावसार साहेब, आपले मान्यवर म्हणून आपल्याला लावलेत या स्पर्धेसाठी. आर्किटेक्ट पवनजी भावसार साहेब संविधान चषक या 2025च्या भव्य दिव्य अशा अंडर बॉक्सच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपले अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आम्ही मान्यवरांतर्फे मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो. मनोजदादा सोनवणे, अजिंक्यदादा सानप, चिरागदादा ठाकूर, सचिनभाई शिंदे तसेच आकाशदादा बेडेकर यांच्या सर्वांच्या संयुक्त माध्यमातून मी त्यांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो की स्पर्धेला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आर्किटेक्ट पवनजी भावसार यांचे हार्दिक असे स्वागत आहे. आणि अपील फेटाळून लावलंय. रिव्ह्यू अनसिक्सफुल आहे बहुतेक. चेंडू झालेत ते 2 चेंडू, अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. दर्शनच्या या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, शेवटचं षटक मार्गस्थ आहे दर्शन याचा. चांगली फलंदाजी होताना दिसते दर्शनच्या मार्फत. बॅटर चांगली फलंदाजी करताना आपल्याला दोन्ही बॅटर दिसतात आहे. बघूया उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो, परंतु तेवढा सुंदर चेंडू यष्ट्यांच्या मागे नक्कीच चांगलं यष्टी रक्षण बावींच्या माध्यमातून होताना दिसतंय आपल्याला. परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. फेअर चेंडू आहे हा, परंतु जास्तीत जास्त बॅटरचं लक्ष अंपायरकडे होतं की कुठे अंपायर वाईट देतोय की काय. मी आभार मानू इच्छितो या स्पर्धेला यूट्यूब यांच्या मार्फत लाभले असे श्री साई स्पोर्ट्स, शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील तसेच आमचे स्कोरर, डिजिटल स्कोरर या सर्वांचे, कॅमेरामॅन तसेच आपले फोटोग्राफर, आमचे पंच, आमचे आयोजक सर्वांचे मी आभार मानू इच्छितो की यांनी या स्पर्धेला आपलं अमूल्य योगदान दिल्याबद्दल. सर्व ऑफिशियल कमिटी असू दे, सर्वांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपलं अमूल्य योगदान या स्पर्धेदरम्यान राहिलंय. ज्यांचे कुणाचे नाव राहिले असेल क्षमा असावी. नक्कीच मान्यवरांतर्फे आयोजन कमिटीतर्फे सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. नक्कीच आता रात्रीच्या सत्रामध्ये बघा हळूहळू क्रीडा रसिकांची, गोराई वासियांची गर्दी होताना आपल्याला दिसते. दर्शनचा पुढील चेंडू बघा, काहीसा चेंडू जास्तीत जास्त नियंत्रण रेषेबाहेर जाताना दिसतोय. फलस्वरूप 1 धाव अतिरिक्त ऍड होईल धावफलकामध्ये. ती 36 धावा झाल्या त्या साई फोर्स या संघाच्या. दर्शनाचा पुढील चेंडू बघा, अतिशय सुंदर फटका होता, क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईलचा फटका, परंतु सरळ केतनच्या हातामध्ये चेंडू जाऊ सरळ विसावतोय. फलस्वरूप एकच धाव, एका धावाने धावसंख्या पुढे जाताना दिसते. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे, परंतु 1-2 मोठे फटके येणं नक्कीच गरजेचं आहे. धावसंख्या कुठेतरी 50च्या दिशेने जाताना आपल्याला दिसते, परंतु 50 धावा या क्रीडांगणामध्ये नक्कीच पुरेशा नाही आहेत, कारण की आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त धावा या डिफेंड करण्यात आल्या. आजच्या दिवसातील जास्तीत जास्त धावसंख्या ही 65 जी साईचरण संघाच्या नावावर राहिली आहे. परंतु बघूया आजच्या दिवसात कोणता संघ आहे जो अजून एक मोठी धावसंख्या उभारू शकेल. परंतु अजून एक अतिरिक्त धाव दर्शनच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. अजून एक अवांतर चेंडू, धावसंख्या ती पुढे जाते, ती 38 धावा, एकंदरीत 38 धावा झाल्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि सलग हा 3रा वाईट. परंतु यष्ट्यांच्या मागे सुंदर कामगिरी भावीच्या माध्यमातून होताना दिसते. नक्कीच सुंदर असं व्यासपीठ आपल्याला आयोजकांमार्फत बघायला मिळते. व्यासपीठावर सर्व मान्यवर या स्पर्धेचा, या मॅचचे आनंद घेताना भव्य दिव्य अशी अंडरआर्म क्रिकेट बॉक्सची स्पर्धा संविधान चषक 2025 पर्व 5वे सालाबादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नेहमीच या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन नेहमीच केलं जातं. नक्कीच साहेबांची आपल्याला शिकवण होती. आणि हा वाईट असू शकतो, वाईट +4 असा पंजा आजच्या दिवसातील हा दुसरा पंजा आहे. वाईट +4 अशा 5 धावा आल्यात बहुतेक. टू गो आजच्या दिवसातील दुसरा पंजा आहे. आणि मागच्या मॅच मध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये साई चरण या संघाला तो पंजा महागात पडला होता. हा पंजा कोणाला महागात पडेल? नक्कीच मराठा वॉरियर की
साई फोर्स या संघा, कारण की सध्या तरी साई फोर्स हा संघ जोशमध्ये दिसतोय. फोर्सफुली चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना दिसते, परंतु हा सलग चौथा वाईड होता, पाचवा वाईड होताना दिसतोय. ज्या दर्शनच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळाली होती आजच्या दिवसामध्ये, परंतु शेवटच्या क्षणी शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी नियंत्रण सुटलंय. धावसंख्या तब्बल पोहोचली आहे ती 4, 5, 45 धावा झाल्या त्या साई फोर्स या संघाच्या. नक्कीच फोर्सफुली फलंदाजी होताना दिसले. आणि बघा पुन्हा अजून एक चांगला चेंडू, परंतु आता निर्धाव चेंडू आहे. बघा हा चेंडू काही गरज होती का, जागेवरूनही फटका मारला असता, परंतु सलग 2 चेंडू निर्धाव झाले आणि षटक संपुटात आले. धावसंख्या झाली ती तब्बल 45 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान आहे. बॅटर्सने लवकर बॅटर पाठवायचे मराठा वॉरियर. आपल्या नावाचा दबदबा नेहमी सातत्यपूर्ण कामगिरी भावींच्या माध्यमातून मोठमोठ्या व्यावसायिक खेळाडूंसोबत त्याचे नाव नेहमी जोडलं गेलंय.
46 धावा जिंकण्यासाठी 30 चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त धाव वाईडने सुरुवात झाली. 46 धावा करणं एक चांगलं संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावा डिफेंड होताना दिसले. नक्कीच मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या विनंतीला मान देऊन आपले मान्यवर आकाशदादा बेडेकर, सचिनभाई शिंदे यांना विनंती करतो की यांच्या आयोजकांमार्फत चला त्यांचा स्वागत सत्कार करायचा. साई फोर्स संघादरम्यान अतिशय सुंदर फटका, एवढा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच चांगल्या खेळाडूला चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच दाद दिली जाते. हीच ओळख आहे क्रिकेटची. नक्की तुम्ही आम्ही आपलं नातं काय, तर नक्कीच क्रिकेटशी आपण जोडले गेलो, हेच आपलं नातं आहे. आपली ओळख जी क्रिकेटने आपल्याला मिळवून दिली आहे. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. 3 धावा आपल्या संघासाठी मोक्याच्या क्षणी आपल्याला बघायला मिळतात आहे. बघूया फलंदाज. चांगला फटका, चांगला स्वीपचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण फाईन लेग स्वरूपात खेळाडू आहे. गोलंदाज जय चांगली गोलंदाजी करताना लक्ष द्या विक्की समोर. आणि अजून एक चांगला फटका, पायालगत फटका होता. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील त्या मराठा वॉरियर संघासाठी. नक्की यासाठीच ओळखला जातो भावी. आपली आक्रमक खेळ, आक्रमक फटके, मोक्याच्या क्षणी सिंगल डबल घेऊन नक्कीच मी एक गोष्ट नक्कीच सातत्याने सांगू शकतो की आपले पवनजी भाऊसाहेब एक प्रख्यात असे आर्किटेक्ट आहेत आणि हे आपलं 5वं वर्ष आहे. आणि स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य संविधान चषकच्या माध्यमातून त्यांचं नेहमी दरवर्षी आपल्याला असतं. आम्ही आभार व्यक्त करतो साहेब, तुमचा या स्पर्धेला अमूल्य वेळ आणि अमूल्य सहकार्य, तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभला. स्पर्धा चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. ओके, सॉरी. गुड बॉल. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जयचं चांगलं षटक, एक चौकार आला, परंतु धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटका अखेरीस ती 9 धावा. घरी जा ना, 11 वाजता जेवण रेडी आहे. 24 चेंडू मध्ये अजून 37 धावा. परंतु नक्कीच दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अजूनही चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार डावकुरे हाताचा एक चांगला गोलंदाज आहे. प्रणव गोलंदाजी मार्कवर
एक यंग टॅलेंटेड अंतराम क्रिकेट क्षेत्रातील अजून एक नावाजलेला खेळाडू आहे. नक्कीच बघूया या सामन्यादरम्यान कशा प्रकारे त्याची गोलंदाजी राहते आणि आपल्या संघाला उपयुक्त विकेट मिळवून देतो का. प्रणव एक आगळी वेगळी शैली आणि आगळा वेगळा, परंतु चेंडू कुठेतरी निघून गेलाय. बॅटची आउटर एज घेऊन सरळ चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये निघून जातोय. चौकार, 4 धावा येत आहे. अतिशय चांगला फटका आहे, परंतु एवढं सुंदर क्षेत्र, चांगला बॅकअप, चांगला थ्रो बघायला मिळाला. परंतु एका धाव या चेंडूवर लिहिली होती. पुन्हा बॅटर भाविन, नक्कीच भाविनची विकेट नक्कीच महत्वाची राहणार आहे साई फोर्स या संघासाठी. काहीसं कानमंत्र देताना नक्कीच आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा गोलंदाजाला कानमंत्र देताना. बघूया उर्वरित चेंडूंचा कशा प्रकारे खेळ आपल्याला बघायला मिळतोय, कारण की चांगली फलंदाजी होताना दिसते, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होताना आपल्याला दिसतंय. कारण की गोलंदाजाला नक्कीच क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं नक्कीच गरजेचं आहे. आणि बघा हा चांगला असा कल्पकतेने लगावलेला हा फटका. नक्कीच काही कळलं नव्हतं की फलंदाज काय करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला माहित आहे एकमेकांचे बारकावे दोन्ही खेळाडूंना माहित आहे. नेहमीच एकमेकांसमोर खेळताना दिसतात हे खेळाडू, परंतु कुठेतरी एकेका धाव्याने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला दिसते. अजून एकही खेळाडू बाद झाला नाहीये. जमेची बाजू आहे मराठा वॉरियर या संघासाठी, परंतु तेवढ्या तत्परतेने गोलंदाजी आणि मापक चांगल्या टप्प्यावर, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होताना दिसते आपल्याला. चांगला चेंडू होता, कुठेतरी नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू वाईड घोषित करताय पंच. धावसंख्या 1ने पुढे जाताना दिसते ती 16 धावा. 16 धावा झाल्यात एकंदरीत. दुसरं षटक चालू असताना 16 धावा. आणि हा चांगला फटका, परंतु चेंडू सरळ निघून जातोय कार्पेट स्वरूपामध्ये. 4 धावा. वीस बॉल 26 असं समीकरण, काहीसं सोपं समीकरण होताना दिसतंय, कारण की एकही गडी बाद झाला नाहीये. मराठा वॉरियर या संघाचा चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच मराठा वॉरियर संघाची चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर. परंतु पुन्हा वाईट घोषित करताय पंच. आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय वाईड साठी. रिव्ह्यू बॅट एज विकेट साठी रिव्ह्यू आहे का? विकेट साठी वाईड. ओके, रिव्ह्यू मिरची उद्या कुठे? उद्या कुठे? उद्या भाईंदर, घोडबंदर आणि मीरा रोड. कांदे वाशी तुला प्लेअर पाहिजे तर गौरवला घेऊन जा. तिथे पण सनस्क्रीन लावलेला नाही. कांदे बटाटे प्राईज मध्ये कांदे बटाटे आहेत. उद्या येते गौरव भाईंदरला खेळायला. गौरव उद्या भाईंदरला खेळायला येतो. भाईंदर टाईट झालं तर माझा पण टाईट होतो. टाईट झालं तर माझा पण टाईट होतो. वाईड चेंडू आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय फिल्डिंग साईडचा. बॉल झालेत 4 बॉल झालेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून, परंतु चांगली
बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. चांगलं चेस. 46 धावांचं आव्हान जेव्हा ठेवण्यात आलं तेव्हा कुठेतरी वाटत होतं साई फोर्स हा संघ चांगलं पुनरागमन करेल, परंतु अजून एकही गडी बाद नाही आणि सलग हा दुसरा वाईड येताना दिसतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या झाली ती तब्बल आणि तब्बल 22 धावा. आणि हा चांगला पॉइंट रिझल्टला, परंतु ते क्षेत्ररक्षक आहे. चांगला फटका, विकेटच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये वाटत होतं विकेट या ओरमच्या विकेटचा अडथळा निर्माण होईल, परंतु झाला नाही. चांगली टुर्नामेंट आपण चांगल्या स्पर्धेचा आपण आनंद घेताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना दिसत आहे. स्ट्राईक एंडवर चांगली फलंदाजी करताना इम्पॅक्ट भाजायला बाहेर घ्या, भाऊला बॉलिंगला टाक. क्षेत्ररक्षण होतं, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. लवकर तो फिरला होता बॉलवर आणि षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. जिंकण्यासाठी अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 22, 18 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी समीकरण आहे. एका बाजूला मराठा वॉरियर, एका बाजूला साई. माझ्यासारखी व्हिडिओ आली असते तुझी. अरे रोहन चांगली अरे विकेट भेटली असती उद्या रील टाकणार तू 15 वेळा देईन त्याला. सूरज गोलंदाजी मारतोय तो सूरज. 3 वर्ष वापरतोय 18-22 फ्री वाले 18-22 समीकरण आहे. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, परंतु आगळी वेगळी फलंदाजी याच फलंदाजीसाठी ओळखला जातो भावी. वाईड चेंडू, अतिरिक्त धावांचा जास्तीत जास्त भर पडताना दिसतोय मराठा वॉरियरच्या संघ. एक नक्की चांगली धावसंख्या उभारली होती साई फोर्सच्या संघाने, परंतु गोलंदाजांना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि उद्ध्वस्त घेतलं गोलंदाजाने की एकाच प्रकारचे फटके खेळत होता भावीन. चांगली फलंदाजी भावीने केली आपल्या संघासाठी. संघाला एका सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय, परंतु आता फक्त आणि फक्त कुठेतरी 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 चेंडू 21 धावा. हा नवीन फलंदाज येतोय, नवीन बॅटर अंकित रेवाळे. कांदिवली विलेज परिसरात एक नावाजलेला खेळाडू, याच्या माध्यमातून नक्की चांगली फलंदाजी नेहमीच बघायला मिळाली. तोच अक्कू आता रिप्लेस करेल तो भावीन याला. अंकित रेवाळे अक्कू अशा टोपण नावाने ओळखले जातात एक एक खेळाडू. अरे भाई क्या बोलते लपड़े में लपड़ा सेंटर पॉइंट आ रहा है. अरे बाबा लास्टला असा कॅमेरा फिरव. चांगला फटका अकूच्या बॅट मधून सरळ स्ट्रेट डाऊन चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार चौकार. अकूच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आणि बघा दुसरा चेंडू वाईड बॉल. नक्कीच वाईड बॉल घोषित करताय पंच. आता धावसंख्येचा ग्राफ जास्तीत जास्त वर जाताना धावसंख्या येऊन पोहोचली ती तब्बल 31 धावा. 15 धावांचं आव्हान अजूनही जिंकण्यासाठी आहे ते मराठा वॉरियर या संघासमोर. चांगला फटका, चांगला बॅकफुटवर जाऊन चांगला फटका लगावलाय अक्कू यांनी. अक्कूला माहिती आहे आता सिंगल डबलने धावसंख्या पुढे लागणार आहे. लास्ट बॉलर कोण आहे?
निखिलचा भाऊ बाबा बडबड कमी करा त्याला तिक वरून कॉल येत सुशीलला 700 लागले त्यांनी स्टँड पकडला. अतिशय सुंदर असा फटका, नक्की चांगली फलंदाजी आणि मी विनंती करतो आयोजकामाबाबत धीरज मिश्रा जर इथे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर उपस्थित व्हायचे. धीरज मिश्रा, त्यांना आयोजकांतर्फे विनंती आहे की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचे. अक्कू, चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अक्कू. काहीसा कळला नाही चेंडू, डेलिब्रेट स्वरूपाचा हा चेंडू काही कळला नाही, वेगवान चेंडू होता. नक्कीच असे काही यंग टॅलेंटेड खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला उपनगरामधून बघायला मिळतात. धावसंख्या झाली ती एकंदरीत स्थिर आहे, धावसंख्या 33. या धावसंख्येवर अजूनही 13 धावा जिंकण्यासाठी समीकरण आहे. 13 धावा अजूनही येणं गरजेचं आहे. नक्कीच मी विनंती करेल की विभागातील एक नावाजलेलं फुटबॉलर आहे धीरज मिश्रा. आयोजकांची विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय. धीरज मिश्रा, मला पण बॉलर आहे तो आता टाकून निखिल काय तो गुलाबी साडी कुठे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी बाकी आहे ती 9 धावा 12 बॉल 9 असं समीकरण आहे. शॉर्ट लेग एक खेळाडू नवीन अभिषेक गोलंदाजी मार्कवर एक चांगली रणनीती बघायला मिळेल, परंतु कुठेतरी नो बॉल. नक्की जास्तीत जास्त 9 अतिरिक्त धावा या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. 46 धावा. यानंतर होणारा सामना या दोन संघांमधील विजयी संघ आणि चेतन इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये होईल. सुंदर असा चेंडू होता, काहीसा कळला नव्हता, परंतु सामना बघूया कोणाच्या बाजूने झुकतो. अजूनही 9 धावा जिंकण्यासाठी शॉर्ट लेगला खेळाडू आहेत. नक्कीच अंडरआर्म बॉक्स मध्ये आपण खूप कमी वेळा शॉर्ट लेगला खेळाडू बघतो, परंतु मॅच होऊन नंतर आपण सुंदर गोलंदाजी, चांगला फटका होता, चांगला बॅकफुट, चांगली उसळी घेणारा चेंडू होता, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू जातो की काय, परंतु नाही, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. सलामीला आलेला बॅटर आहे, चांगली फलंदाजी केली आहे. 46 धावांचं आव्हान असताना आपल्या संघासाठी 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी बाकी आहे. भावींच्या खेळीनंतर अक्कू यांची चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळेल. 10 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी अजूनही पाहिजे. 10 बॉल 7. बोला नाही चांगला चेंडू होता, बॅगची आउटर रेंज घेऊन चेंडू तरी सीमारेषेजवळ जातोय. चेंडूचा तेवढा वेग होता, चेंडू स्पर्श करून 9 बॉल 6. त्या साईडला उभारायला सांगा ना, राईट आलाय हे गचका, हे गचका आता राईट आहे मग त्या साईडला जा. खाली टाकणार होतो. 9 बॉल 6. चांगला चेंडू, परंतु चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार बॅटच्या मधून. या 10-4 धावा निघतायत. सरती सुंदर अशी फलंदाजी केली आहे. सलामीला आलेला बॅटर आहे, त्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर फलंदाजी. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. मराठा वॉरियर संघाने चांगले खेळ या स्पर्धेदरम्यान दाखवला. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा पाहिजे जिंकण्यासाठी.
आता फक्त औपचारिकता बाकी आहे 2 धावा जिंकण्यासाठी. बघूया कोणता संघ जिंकतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार, चौकार आणि संघ जिंकतोय तो मराठा वॉरियर. मी विनंती करतो हार्डलक साई फोर्स चांगला खेळ दाखवला, चांगली धावसंख्या उभारली आणि जिंकलाय तो मराठा वॉरियर हा संघ. आणि मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा चेतन 11 रेडी राहायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उद्या ऑडिओ काय येणार माहिती, उद्या ऑडिओ काय येणार माहिती, ऑडिओ नाच 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 एकदा. मॅन ऑफ द मॅच दर्शन शिगवान उर्फ कालू, नक्की ज्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी बघायला मिळालंय. मी आशू स्वप्नील पगारे साहेबांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या हस्ते देण्यात यावा. स्वप्नील पगारे साहेब. दर्शन कालू एक सुंदर अशी जुडो स्पोर्टची जर्सी, सुंदर अशी टी शर्ट त्यांना देण्यात येत आहे. पुढील सामना असेल तसे मी कॅप्टन चेतन 11 आणि प्रदेश स्टेजवर जायचंय. अण्णा ऊपर जाऊ. प्रदेश स्टेजवर जायचंय, टॉस करायचा. प्रदेश मी विनंती करतो टॉस करून घ्यायचा वर. मी चिराग दादा ठाकूर विनंती करतो टॉस करायचा वरच. तसे अजिंक्य दादा दोन्ही कॅप्टन वर येतात आहे. टॉस करून घ्यायचा आहे आणि आपलं डिसिजन कळवायचं आहे. मागना जाएगा देगा ना बोल तो नहीं रहा जा रहे घर